नमस्कार, मी अनुश्री करंदीकर. गुरु किल्ली यशाची या आमच्या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. मंडळी, नुकत्याच 10वीच्या परीक्षा झाल्यात आणि आता सर्व विद्यार्थी आणि पालक वर्गाला प्रश्न पडला असेल, आता पुढे काय? सायन्स, कॉमर्स की आर्ट्स? आणि यासाठीच कॉमर्स क्षेत्रातील करिअरच्या संधी नेमक्या काय आहेत याचंच मार्गदर्शन करण्यासाठी स्वप्नील पाटणी क्लासेसतर्फे आपल्या सोबत आता उपस्थित आहेत पुष्कराज सर आणि सर्वेश सर. तुमचं दोघांचंही मनापासून स्वागत कार्यक्रमात सर. नमस्कार. तर या विषयाला सुरुवात करण्याआधी आपण स्वप्नील पाटणी क्लासेस विषयी थोडंसं समजून घेऊया. गेल्या 15 वर्षांमध्ये स्वप्नील पाटणी क्लासेसने अख्ख्या भारतभरामध्ये 2 लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना कॉमर्स क्षेत्रामध्ये आणि सीए कोर्समध्ये मार्गदर्शन केलेले आहे. गेल्या 15 वर्षांमध्ये एसपीसीचे 500हून अधिक विद्यार्थी हे मेरिट लिस्टमध्ये म्हणजेच भारतामध्ये पहिल्या 50 विद्यार्थ्यांमध्ये चमकलेत. आज आपल्यासोबत मार्गदर्शन करण्याकरता CMA पुष्कराज बेडेकर सर आहेत. तर पुष्कराज सरांबद्दल समजून घ्यायचं तर ते स्वतः इंजिनियर आणि MBA फायनान्स सुद्धा आहेत. पुष्कराज सर गेले 14 वर्ष शिक्षक म्हणून हजारो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतायत आणि गणिताचे विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून त्यांची ख्याती आहे. पुष्कराज सरांबरोबरच आज आपल्या सोबत मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत ते म्हणजे CA सर्वेश मेहेंदळे सर. सर्वेश सर हे स्वतः MA इकॉनॉमिक्स आणि LLB देखील आहेत. इकॉनॉमिक्स आणि लॉ या कॉमर्समधील विषयावरती त्यांची विशेष अशी पकड आहे. त्यांनी गेल्या 9 वर्षांमध्ये हजारो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देखील केलेले आहे. तर प्रेक्षकांना विषय तुमचा समजून घेतला असेल तुम्ही, तर आपण थेट सरांकडे जाणार आहोत आणि आजच्या विषयाला सुरुवात करणार अत्यंत महत्त्वाचा विषय. सर, मी जसं म्हटलं तसं की आता 10वीच्या परीक्षा संपलेल्या आहेत. सगळं पालक मुलं सगळ्यांना चिंता लागली की नेमकं पुढे काय करायचं. पण आज आपण जे विचार करणार आहोत आणि बोलणार आहोत ते कॉमर्स क्षेत्राबद्दल. तर मला एकूण सर्वात प्रथम सर तुमच्याकडे यायचं आणि सगळ्यात पहिला प्रश्न हाच विचारायचा आहे मग की आता 11वी मध्ये त्या म्हणजे एकूणच जर का बघितलं तर 11वीचं महत्त्व नेमकं काय असतं आणि कॉमर्सच्या दृष्टिकोनातनं थोडंसं आपण प्रेक्षकांना समजून सांगू शकतो का? सर्वप्रथम सर्व विद्यार्थी आणि पालकांना नमस्कार. 10वी मध्ये प्रचंड अभ्यास केल्यानंतर सर्व मुलांची अशी समजूत झालेली असते की 11वी म्हणजे आता रेस्ट इयर आहे. पण मी उलट म्हणेन की 11वी हा पाया आहे. कोणतीही बिल्डिंग बांधताना जसा बिल्डिंगचा पाया हा भक्कम लागतो, तसाच जर तुम्हाला कॉमर्समध्ये CA हा कोर्स जर करायचा असेल तर तुम्हाला अकाउंट्स आणि मॅथ्स हे जे 2 विषय आहेत 11वी आणि 12वी, त्याचा पाया अगदी मजबूत असणं फार गरजेचं आहे. त्यामुळं मी म्हणेन की 11वी 12वी हे रेस्ट इयर नसून ते बेस इयर आहेत. नक्कीच, मला वाटतं खूप महत्त्वाचा मुद्दा सर मांडलाय. पण तुम्ही आता CAचा पण उल्लेख केला. मग आता हे 11वी कॉमर्स सोबतच एकूण म्हणजे CAचा प्रोफेशनल कोर्स करावा की नाही याबद्दल एक तर तुमचं मत काय, आणि दुसरं म्हणजे जर केला तर त्याचे फायदे काय असू शकतात? सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की CA कोर्स हा 3 लेवलमध्ये केला जातो. पहिली लेवल आहे CA फाउंडेशन, दुसरी आहे CA इंटरमिजिएट आणि तिसरी आहे CA फायनल. आता CA फाउंडेशन ही तुम्ही म्हणू शकता की काइंड ऑफ एंट्रन्स एक्झाम आहे. जशी इंजिनिअरिंग स्टुडंटसाठी JEE CET ही एंट्रन्स एक्झाम असते, तशाच पद्धतीची CA कोर्समध्ये CA फाउंडेशन ही एक्झाम असते. ही एक्झाम तुम्ही कधी देऊ शकता तर ती 12वीची परीक्षा अपीअर झाल्यानंतर देऊ शकता. पण त्याचं रजिस्ट्रेशन जे आहे ते तुम्ही 10वीची परीक्षा पास झाल्यानंतरच करू शकता. म्हणजे तुम्हाला तयारी करायला कोणीही अडवलेलं नाहीये. तुम्ही 10वी नंतरच त्याची तयारी सुरू करू शकता. आता 11वी बरोबर CA फाउंडेशनची तयारी करण्याचे मुख्यतः 3 फायदे मी तुम्हाला सांगू इच्छितो. सगळ्यात पहिल्यांदा 11वी आणि 12वी या दोन्ही वर्षात अकाउंट्स, मॅथ्स आणि इकॉनॉमिक्स हे 3 विषय आहेत, जे की विषय CA फाउंडेशन मध्ये कॉमन आहेत. आणि त्यामध्ये साधारण तुम्ही म्हणू शकता की 50% सिलेबस हा CA फाउंडेशनचा 11वी 12वी बरोबर मॅच करतो. त्यामुळे तुमची CA फाउंडेशनची तयारी ही 11वी 12वी मध्येच अर्धी झालेली असते आणि त्याच्यानंतर तुम्ही CA फाउंडेशन आरामात पहिल्या प्रयत्नात पास करू शकता, जी की एक फार कठीण एक्झाम आहे असं समजलं जातं आणि ज्याचा रिझल्ट फक्त 15 ते 20% लागतो. दुसरा फायदा म्हणजे CAची एक्झाम जी असते ती वर्षातून 3 वेळा होते, मे, सप्टेंबर आणि जानेवारी. जेव्हा तुम्ही 12वी नंतर CA करायचा निर्णय घेता त्याच्यानंतर तुम्हाला सप्टेंबरची एक्झाम द्यावी लागते. त्यामुळे तुमचे 4 महिने एक्स्ट्रा जातात. पण हेच जर तुम्ही 11वी 12वी मध्येच तयारी केली तर 12वीची परीक्षा झाल्यावर लगेच तुम्ही मे महिन्यात एक्झाम देऊ शकता CA फाउंडेशनची. त्यामुळे तुमचा 4 महिन्याचा वेळ वाचतो. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा की आपण स्वप्नील पाटणी क्लासेसमध्ये 11वी मध्येच CA फाउंडेशनची तयारी सुरू करून घेतो. तसंच 12वी मध्ये पण करणार आहे. म्हणजे या तयारीसाठी मिळणारा जो 2 वर्षाचा वेळ आहे तो खूप जास्त महत्त्वाचा आहे. जसं JEEची तयारी करताना मुलं सायन्सला
8वी पासूनच तयारी करतात आणि ती एक्झाम ते क्रॅक करू शकतात. तशीच सीए फाउंडेशनची एक्झाम पहिल्या प्रयत्नात क्रॅक करण्यासाठी तुम्हाला 2 वर्षाचा पूर्ण कालावधी मिळतो. हा फार महत्वाचा फायदा आहे. नक्कीच. आणि तुम्ही जो मुद्दा मांडला अत्यंत महत्वाचा, की याचा रिझल्ट खूप कमी लागतो. त्याच्यामुळे एकूणच या कोर्सकडे बघताना लोकांना थोडी भीती पण वाटते. थोडंसं त्यांना असं वाटतं, की नेमकं करावं की नाही करावं. अशा परिस्थितीमध्ये तुमच्या क्लासेस, स्वप्नील पाटणी क्लासेसमध्ये 500हून अधिक ऑल इंडिया रँकर्स आलेले आहेत. एवढ्या कठीण परीक्षेचा एवढा चांगला निकाल, नेमकं काय या यशामागचं गमक आहे? हो, सर्वप्रथम सर्व विद्यार्थी आणि पालक वर्गाला नमस्कार. आपण सर्वांनीच ऐकलं असेल की विद्यार्थ्यांचा सीए करणाऱ्या विद्यार्थ्यांचा निकाल हा 1%, 2%, 5% लागतो. पण आत्ता जे काही ऑल इंडियाचे रिझल्ट लागत आहेत तर हा निकाल आता साधारण 15 ते 25% लागतो. पूर्वीच्या काळामध्ये तो 1 ते 2% नक्कीच लागायचा. याच्यावरून आपण एक गोष्ट समजू शकतो की 100मधून 15 ते 20 मुलं ही पास होणारे आणि त्या 20 मुलांमध्ये तुम्ही सुद्धा एक असू शकता. पण त्याच्यासाठी काही ना काहीतरी गोष्टी करणं गरजेचं आहे. तर त्या गोष्टी कोणत्या याच्यासाठी स्वप्नील पटणी क्लास हे आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहे. आम्ही साधारण क्लासमध्ये जो फॉर्मॅट वापरतो त्या फॉर्मॅटमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याने जर त्या फॉर्मॅटचा उपयोग केला आणि जर परीक्षेच्या समोर तो गेला तर निकाल हा 100% पास सुद्धा लागू शकतो. साधारणतः आम्ही क्लासेस जेव्हा सुरू होतात तेव्हा कन्सेप्च्युअल क्लॅरिटीकडे आम्ही खूप जास्त लक्ष देतो. आता कन्सेप्च्युअल क्लॅरिटी म्हणजे काय? आपल्याला माहितीच असेल की आपण 10वी पर्यंत बालभारतीची पुस्तकं वापरतो, काही गाईड वापरतो आणि 4-4, 5-5 क्वेश्चन बँक्स वगैरे आपण सॉल्व्ह करतो. पण हा सगळा झाला थेरॉटिकल अभ्यास. या अभ्यासाला जर आपण रिअल लाईफच्या उदाहरणांबरोबर जर कनेक्ट करू शकलो आणि पुढच्या आयुष्यामध्ये म्हणजेच सीए झाल्यानंतर हा विद्यार्थी प्रॅक्टिकल आयुष्यामध्ये काय करणार आहे याच्याशी जर कोरिलेट करू शकलो तर त्या विद्यार्थ्याच्या डोक्यामध्ये ती कन्सेप्ट अगदी सोप्या पद्धतीने रुजू होते. अशा पद्धतीने आम्ही सगळेच शिक्षक स्वप्नील पटणी क्लासमध्ये विद्यार्थ्यांना शिकवतो. पण फक्त शिकवणं महत्वाचं नाहीये तर त्याची उजळणी होणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. आणि त्याच्यामुळेच परीक्षेच्या आधी जवळजवळ 2 महिने आम्ही मुलांच्या युट्यूबच्या माध्यमातून म्हणजे जे विद्यार्थी क्लासमध्ये येणार आहेत त्यांना तर आहेच, पण जे विद्यार्थी एसपीसीचे नाही आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांना सुद्धा फ्री ऑफ कॉस्ट युट्यूबच्या माध्यमातून आम्ही रिव्हिजन लेक्चर्स म्हणजेच उजळणी करून देतो. आता हे उजळणी लेक्चरमध्ये 100% सिलेबस आम्ही अजून एकदा कव्हर करतो. म्हणजेच विद्यार्थ्यांचा 2दा अभ्यास झाला. पण आपण कितीही क्लास करू, कितीही रिव्हिजन करू, पण जोपर्यंत विद्यार्थी स्वतः लिहून परीक्षा देत नाही तोपर्यंत त्याला समजत नाही की नक्की तो बरोबर दिशेने अभ्यास करतोय की नाही. म्हणूनच स्वप्नील पटणी क्लासमध्ये आम्ही प्रत्येक विषयाचा एक धडा झाल्यानंतर 20-20 मार्काची क्लास टेस्ट आम्ही कंडक्ट करतो आणि पूर्ण सिलेबस झाल्यानंतर 100 मार्काच्या 3 परीक्षा आम्ही सॉल्व्ह करून घेतो. आता एवढा सराव झाल्यानंतर मुलांना समजतं की आपण कोणत्या विषयामध्ये चांगले आहोत, कोणते आपला वीक स्पॉट कोणता आहे आणि त्याच्यानुसार विद्यार्थी त्यांच्या अभ्यासाचा पॅटर्न बदलू शकतात. आता हे झालं अभ्यास आणि टेस्ट सिरीज. पण आजची जी नवीन पिढी आहे त्यांच्यासाठी आम्ही अजून एक गोष्ट स्वप्नील सरांच्या विजनच्या मार्फत आम्ही ती राबवतोय, ती म्हणजे 1 डे बिफोर एक्झाम मॅरेथॉन बॅच. पूर्ण सिलेबस 6 तासामध्ये युट्यूबच्या माध्यमातून आमचे सर्व शिक्षक हे मुलांना फ्री ऑफ कॉस्ट पोहोचवतात. बरेच मुलांना परीक्षेला जायच्या आधी जी भीती असते, पण शिक्षकांनी जर 6 तासामध्ये सगळ्या कन्सेप्ट अजून एकदा रिव्हिजन करून घेतल्या तर त्या मुलाचा जो कॉन्फिडन्स असतो पेपर लिहिण्याचा तो अत्यंत चांगला असतो. तर अशा पद्धतीने स्ट्रक्चर्ड पद्धतीने आणि स्ट्रॅटेजी फॉलो जर केली तर 500 काय 1000 सुद्धा मेरिट रँकर नक्कीच येऊ शकतात. आणि गेल्या 15 वर्षांपासून स्वप्नील पटणी क्लास कॉमर्स आणि सीए मधला भारताचा नंबर 1 क्लास आहे आणि अशाच माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांसाठी अभ्यास करून घेतो आणि त्याच्यामुळेच हा असा चांगला रिझल्ट लागतो. नक्कीच. मला वाटतं खूप छान पद्धतीने तुम्ही फोड करून हे सगळं सांगितलं आणि मॅरेथॉन बॅचची कॉन्सेप्ट खरंच म्हणजे खूपच छान आणि वेगळी युनिक आहे आणि नक्कीच मला वाटतं त्याचा कुठेतरी या रिझल्टवरती परिणाम होताना दिसत असेल. अशा वेगवेगळ्या संकल्पना तुम्ही आणत असताना मग एसपीसी गुरुकुल संकल्पना देखील आहे, तर त्याविषयी थोडंसं काय सांगाल? पालक वर्ग सुद्धा ऐकत असेल ना. हो, आपल्याला माहितीच असेल की पुणे हे विद्येचं माहेरघर आहे.
महाराष्ट्रातूनच नाही तर गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, कर्नाटक, तमिळनाडू अशा अनेक राज्यातले विद्यार्थी हे पुण्यामध्ये शिक्षण घेण्यासाठी येतात. सायन्ससाठी येतात तर सीए करण्यासाठी सुद्धा येतात. तर स्वतः स्वप्नील पटणी सर हे सुद्धा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील एका ग्रामीण भागामधून पुण्यात सीए करण्यासाठी आले होते. पुण्यामध्ये आल्यानंतर आणि इतक्या वर्षांचा शिकवण्याचा जो त्यांचा अनुभव आहे त्याच्यात त्यांनी एक गोष्ट ऑब्झर्व केली, ती म्हणजे प्रत्येक विद्यार्थी जो पुण्यामध्ये शिक्षण घेण्यासाठी येतो त्याला साधारण 4 प्रॉब्लेम फेस करावे लागतात. पहिला मोठा प्रॉब्लेम तो म्हणजे राहायचा, की चांगल्या ठिकाणी चांगल्या लोकांबरोबर स्वच्छता, नीटनेटकेपणा अशा ह्याच्यामध्ये हॉस्टेल फॅसिलिटी कुठं आहे. दुसरा प्रॉब्लेम जो असतो तो म्हणजे उत्तम पौष्टिक आहार. कारण की आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की पुण्यामध्ये आल्यानंतर मुलं मेसचा डबा लावतात आणि जर काही त्याची क्वालिटी जर चांगली नसेल तर पोट बिघडणं असे अनेक आजार सुद्धा होऊ शकतात. तिसरी गोष्ट म्हणजे लायब्ररी फॅसिलिटी, की मुलं पुण्यामध्ये आली आहेत, क्लास लावलाय, पण त्याच्यानंतर क्लासच्या नंतर मुलांना अभ्यास करण्यासाठी एक डेडिकेटेड जागा सुद्धा उपलब्ध होणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टींचा बारकाईने विचार करून स्वप्नील पटणी सरांनी 2020 साली अख्ख्या भारतामध्ये सगळ्यात प्रथम एसपीसी गुरुकुल या संकल्पनेमधून एक हॉस्टेल फॅसिलिटी सुरुवात केली आणि ज्याची कॅपॅसिटी साधारण 600 विद्यार्थी एवढी आहे. आणि गेले 4 वर्षांपासून पुणे येथील कात्रज या भागामध्ये एसपीसी गुरुकुल फॅसिलिटीमध्ये आतापर्यंत साधारण 4000 विद्यार्थी येऊन शिकून तिथून पासआउट होऊन सुद्धा गेलेले आहेत. आता या गुरुकुल फॅसिलिटीमध्ये एसबीसी तर्फे आम्ही राहण्याची सोय तर करतोच, जेवणाची सुद्धा सोय करतो. त्याच्या व्यतिरिक्त 24 तास एसी लायब्ररी फॅसिलिटी सुद्धा मुलांना आहे. पण आपल्याला माहितीच असेल सीएचा जो अभ्यास आहे हा प्रचंड स्ट्रेसफुल आहे. साधारण 8-8, 10-10 तास मुलं क्लासमध्ये बसतात, त्याच्यानंतर त्यांना होमवर्क करायचं आहे. तर अशा ह्याच्यामध्ये मुलांचं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य सुद्धा सुदृढ असणं तेवढंच गरजेचं आहे. आणि म्हणूनच एसपीसी गुरुकुल फॅसिलिटीमध्ये फक्त राहायची सोय नसून तर तिथं आम्ही जिम्नॅशियम, स्विमिंग पूल, त्याच्यानंतर इंडोर गेम्स ज्याच्यामध्ये टेबल टेनिस, चेस अशा विविध गोष्टींच्या माध्यमातून मुलांची हेल्थ कशी मजबूत राहील आणि त्यांचं सायकोलॉजिकल आपण म्हणूया मानसिक स्वास्थ्य सुद्धा कसं सुदृढ राहील याचा नक्कीच आम्ही विचार करतो. मुली ज्या असतात स्टुडंट्स, त्यांचे जे पालक असतात त्यांना एक क्रिटिकल प्रश्न असतो की आमच्या मुलींच्या सेफ्टीचं काय. ऍब्सोल्युटली. तर आमच्या गुरुकुल हॉस्टेल फॅसिलिटीमध्ये 24/7 ही सीसीटीव्ही फॅसिलिटी आहे. पूर्ण एरिया हा सिक्युरिटी गार्ड्स आणि वुमन बाउन्सर सुद्धा तिथं असतात. त्याच्यानंतर हॉस्टेलमध्ये मुलींच्या एरियामध्ये जाण्यासाठी वेगळी लिफ्ट आहे, मुलांच्या एरियामध्ये जाण्यासाठी वेगळी लिफ्ट आहे आणि पूर्णपणे मुलींच्या सिक्युरिटीची इथं काळजी घेतली जाते. प्लस सिक्युरिटीचे जे हेड आहेत ते स्वतः रिटायर्ड आर्मी सुभेदार आहेत. अरे वा. तर अशा पद्धतीने मुलांचा अभ्यास, मुलांची राहायची खायची सोय आणि मुलांचं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य या सगळ्या पॅरामीटर्सवरती एसपीसी गुरुकुलची फॅसिलिटी आम्ही विद्यार्थ्यांना देत आहोत. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा, एसपीसी गुरुकुलमध्ये फक्त आणि फक्त हे सीए करणारेच विद्यार्थी राहतात. म्हणजे तुमचा जो ग्रुप बनणार आहे, तुमचं जे नेटवर्किंग होणार आहे हे सगळं सीए करणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबर होणार आहे. आपल्याला माहितीच असेल की नेटवर्किंग हे खूप गरजेचं असतं ज्यांना पुढे जाऊन प्रोफेशन बिझनेस करायचं आहे. त्यामुळे तुमचं जे पूर्णपणे जे ग्रुप्स बनतात हे डेडिकेटेड सीए करणारेच विद्यार्थी असतात, ज्याचा फायदा नक्कीच विद्यार्थ्यांना होतो. नक्कीच. मला वाटतं एकूणच तुम्ही जसं सांगितलं त्याप्रमाणे एक परिपूर्ण सगळ्या ज्या सोयी आहेत, सुविधा आहेत आणि एकूणच आजच्या जगाशी निगडीत असणाऱ्या सगळ्या गोष्टी इथे एकाच छताखाली अवेलेबल आहेत असं म्हणायला हरकत नाही. त्याचा विद्यार्थ्यांनी नक्कीच फायदा घेतला पाहिजे. कारण जसं तुम्ही म्हणालात की नेटवर्किंग असेल किंवा काही, याची सुरुवातच जर का इथून चांगली झाली, बेसच जर का चांगला झाला तर पुढे भविष्यात त्यांना खूप चांगला सक्सेस नक्कीच मिळू शकतो. सर, आपण ही चर्चा खूप रंजक होती, आपण चालू ठेवूया. तुमच्याकडनं आणखीन मार्गदर्शन आपण प्रेक्षकांना करूया. परंतु इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा TV9 मराठी.
ब्रेकनंतर गुरुकिल्ली यशाची आमच्या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण थेट आपल्या पाहुण्यांकडे जाऊया आणि पुन्हा एकदा मार्गदर्शनाला सुरुवात करूया. अत्यंत महत्त्वाचा विषय, कारण 11वी नंतर कॉमर्स क्षेत्रामध्ये किंवा सीए करायचं असेल, नेमक्या संधी कशा प्रकारे आहेत आणि एकूणच एसपीसी क्लासेसमधून तुम्हाला काय काय मिळू शकतं या अनुषंगाने ही चर्चा होते. सर, मला तुम्हाला विचारायचं आहे की मगाशी जसं सरांनी उल्लेख केला की आजकाल बरीचशी ही जनरेशन आहे ती कुठेतरी ऑनलाईन सगळ्या गोष्टी मिळवण्याकडे लागलेली असते. मग ते शिक्षणही असेल तर ते ऑनलाईन कशा पद्धतीने मिळवता येऊ शकतं हा त्यांचा थोडासा कल असतो. तर मग एकूण या सगळ्या म्हणजे सीएचा कोर्स जर का घेतला तर ऑनलाईन पद्धतीने या सगळ्या विद्यार्थ्यांना आपण कशा प्रकारे मार्गदर्शन करतो, कशा प्रकारे तुम्ही त्यांना मदत करू शकता? नक्कीच ऑनलाईन हा जो प्लॅटफॉर्म आहे तो कोविड नंतर फार मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. आणि मला तुम्हाला सांगायला खूप आनंद वाटतोय की स्वप्नील पटनी क्लासेसचा जो यूट्यूब चॅनल आहे 8 लाखापेक्षा जास्त त्याचे सबस्क्रायबर्स आहेत. त्यामुळे असं म्हणू शकतो की सीए कोचिंग क्लासेसमधला सगळ्यात मोठा प्लॅटफॉर्म यूट्यूब माध्यमातला हा स्वप्नील पटनी क्लासेस आहे. या माध्यमातून जे मुलं पुण्यात येऊ शकत नाहीत, ज्यांची इच्छा आहे फेस टू फेस क्लासला यायची पुण्यामध्ये, पण ते काही कारणास्तव येऊ शकत नाहीत, मग ते मुलं सांगली असू दे, सातारा असू दे, सोलापूर असू दे, कोल्हापूर असू दे, कुठल्याही जिल्ह्यातले असेल, महाराष्ट्रातले किंवा देशातल्या, ते एसपीसी कडून शिकण्यामध्ये इंटरेस्टेड आहेत, त्यांच्या एक्सपर्ट फॅकल्टीजचं नॉलेज घेण्यामध्ये इंटरेस्टेड आहेत, ती मुलं ऑनलाईनच्या माध्यमातून हे नॉलेज घेऊ शकतात. त्याच्यासाठी स्वप्नील पटनी क्लासेसने एक ॲप्लिकेशन लॉन्च केलेलं आहे, दॅट इज एसपीसी प्राईम ॲप्लिकेशन. ह्या ॲप्लिकेशनमधून मुलं जेव्हा लेक्चर चालू असेल तेव्हा ते घरात बसून लाईव्ह अटेंड करू शकतात, किंवा जर त्यांचं कॉलेजचं टायमिंग आणि क्लासचं टायमिंग हे जर जमत नसेल तर ते लेक्चर रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये सुद्धा कितीही वेळा बघू शकतात. रेकॉर्डेड फॉर्मॅट किंवा लाईव्ह बघण्यामध्ये फायदा काय की वेळ मुलांचा फार वाचतो. अजून एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जे मुलांचा आणि पालकांचाही असतो की जर आम्ही लाईव्ह क्लासेस किंवा ऑनलाईन क्लासेस करत असू तर आमचे डाऊट्स कसे सॉल्व्ह होतील. तर हे डाऊट्स तुम्ही एसपीसी प्राईम ॲप्लिकेशनवर डायरेक्ट विचारू शकता. फॅकल्टीज हे तुम्हाला लगेच आन्सर्स करतील. आणि जर तुम्ही रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये बघत असाल तरी सुद्धा आपली डाऊट सपोर्ट सिस्टीम ही मुलांसाठी अवेलेबल आहे. त्यामुळे मुलांचे कुठलेही डाऊट्स हे राहत नाहीत. नक्कीच, मला वाटतं खूप महत्त्वाचा विषय हा. आणि ऑनलाईनचं तर झालं सर, परंतु मला तुमच्याकडून हेच विचारायचं आहे मग की पुण्यामध्ये मग आता फेस टू फेस क्लासेससाठी त्या तुम्ही सुविधा कशा प्रकारे देता मुलांना? हो, अत्यंत चांगला प्रश्न आहे. स्वप्नील पटनी क्लासेस हा पुण्यामध्ये गेली 15 वर्ष कार्यरत तर आहेच. पुण्यामध्ये आता त्याच्या 3 शाखा आहेत. पहिली शाखा जसं मी सांगितलं जसं की एसपीसी गुरुकुलमध्ये येऊन जिथं कम्प्लीट हॉस्टेल फॅसिलिटी आहे तिथं तुम्ही येऊ शकता, किंवा पुण्यामध्ये एक बाजीराव रोड नावाचा एक फेमस जिथं तुळशीबागेच्या जवळपास जो एरिया आहे तिथं स्वप्नील पटनी क्लासेसचं हेड ऑफिस आहे आणि इंटरमिजिएट आणि फायनलचे क्लासेस तिथं कंडक्ट होतात. आणि 11वी 12वी आणि कॉमर्सचे क्लासेस हे पुण्यातील नवी पेठ येथे असलेल्या इंदुलाल कॉम्प्लेक्स प्रिमायसेसमध्ये कंडक्ट होतात. आणि हा जो एरिया आहे याच्या आजूबाजूला पुण्यातले 10 कॉमर्सचे क्लासेस आहेत. म्हणजेच सेंट्रली लोकेटेड एरियामध्ये एसपीसीचे कॉमर्सचे क्लासेस कंडक्ट होतात. तुम्ही क्लासच्या बाहेर पडला की लगेचच बस स्टॉप आहे किंवा रिक्षा स्टँड आहे, म्हणजेच ट्रॅव्हलिंग आणि कन्व्हेन्ससाठी तुम्हाला एकदम कम्फर्टेबल हे लोकेशन आहे. दुसरा महत्त्वाची गोष्ट म्हणजे एसपीसीचे जे फेस टू फेस सेंटर्स आहेत हे वर्ल्ड क्लास टेक्नॉलॉजीने इक्विप्ड आहेत. क्लासमध्ये विद्यार्थी कोणत्याही बेंचवर जरी बसला असेल तरी शेवटच्या बेंचवरती बसलेल्या विद्यार्थ्याला तेवढाच स्पष्ट आवाज येतो अशी उत्तम पद्धतीची रेकॉर्डिंग आणि कॅमेरा आणि माईक सिस्टीम आम्ही वापरतो. मुलांचे क्लासेस साधारण दिवसभरातून 6 ते 8 तास असतात आणि एवढ्या वेळ बसताना मुलांची इफिशियन्सी कमी होते. मग ही इफिशियन्सी कशी वाढवायची याच्यासाठी स्वप्नील सरांनी पूर्ण क्लासरूम या AC रूम्स बनवून घेतलेल्या आहेत आणि सगळे बेंचेस जे बसायचे बेंचेस आहेत त्याला सुद्धा कुशनिंग करून घेतलं आहे, जेणेकरून मुलांना 6 तास असू दे नाहीतर 8 तास असू दे कम्फर्टेबली ते क्लासमध्ये बसू शकतात. आणि अजून एक महत्वाची गोष्ट जे की स्वप्नील सरांनी कम्प्लिटली कॉमर्स इंडस्ट्रीमध्ये इव्हॉल्युशन आणलं, दॅट इज रेकॉर्डेड लेक्चर्स. क्लासमध्ये फेस टू फेस बॅचमध्ये जे काही लेक्चर्स कंडक्ट होतात ते सगळे लेक्चर्स डेली रेकॉर्ड होतात आणि संध्याकाळी 6 वाजायच्या आत
मुलांच्या मोबाईलमध्ये जसं हॉटस्टार नेटफ्लिक्स असतं तसं SPC प्राईमच्या ॲप्लिकेशनमध्ये ते लेक्चर संध्याकाळी अपलोड होतं. म्हणजे एखादा विद्यार्थी आजारी असू दे किंवा 10 दिवस गावाला गेलेला असू दे, पण त्याचं कोणतंही लेक्चर कधीच मिस होत नाही. तो ते लेक्चर किती पण वेळा ते बघू शकतो. अशा वर्ल्ड क्लास फॅसिलिटीज आणि हायटेक टेक्नॉलॉजी वापरून आम्ही क्लासेस फेस टू फेस माध्यमातून पुण्यामध्ये कंडक्ट करतो. नक्कीच, कारण तुम्ही जसं म्हणाल तसं की हे रिव्होल्युशनरी आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण क्लासेस मिस न होणं मुलांच्या दृष्टीने त्या काळातले खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे या फॅसिलिटीचा ते नक्कीच फायदा घेऊ शकतात आपल्या क्लासमध्ये. सर, मला तुम्हाला पण हेच विचारायचं आहे की ह्या सगळ्या आपण हायटेक गोष्टी तर देतोच आहे, या आत्ता काळाची गरज पण आहे आणि आपण ते प्रोव्हाइड करतोय क्लासेसमध्ये, पण बऱ्याचशा मुलांना कुठेतरी त्यांना गैरसमज असतात किंवा त्यांना एक प्रॉपर मार्गदर्शनाची गरज असते जी वैयक्तिक लेवलवर असते. मग अशा मुलांना तुम्ही वैयक्तिक मार्गदर्शन क्लासेसच्या माध्यमातून कशा प्रकारे करता? नक्कीच. मी माझीच गोष्ट सांगायची झाली तर मी जेव्हा 10वीची परीक्षा दिली होती त्याच्यानंतर मला माहिती नव्हतं की मला काय करायचंय किंवा मला त्यावेळेस कोणी गाईड करायला पण नव्हतं. त्यामुळं जर तुम्हाला काही पर्सनल गायडन्स हवा असेल तर तुम्ही स्क्रीनवर जो नंबर दिलाय तिथे कॉन्टॅक्ट करू शकता. आणि जर तुम्हाला फेस टू फेस येऊन भेटून वैयक्तिक शिक्षकांना सुद्धा भेटायचं असेल तर ती शिक्षकांना भेटण्याची फॅसिलिटी सुद्धा तुम्हाला अवेलेबल आहे. तुम्हाला पूर्ण CA कोर्सबद्दल, तो सुरू कधी करायचा आहे, तो संपेल कधी, तो कोर्स पूर्ण खर्च किती लागतो तो कोर्स कंप्लीट व्हायला, त्याच्यानंतर CA झाल्यानंतर सुद्धा काय करिअर ऑपॉर्च्युनिटीज आहे याचं पूर्णपणे वैयक्तिक मार्गदर्शन हे स्वतः शिक्षक तुम्हाला देतील. त्यामुळं तुम्हाला ऑनलाईनच्या माध्यमातून म्हणजे फोन करून जर विचारायचं असेल तरी विचारू शकता, वैयक्तिक भेटून विचारायचं असेल तरी सुद्धा तुम्हाला पूर्ण मार्गदर्शन केलं जाईल. सर, हा विषय तर खूप मोठा आहे, परंतु जाता जाता आपल्या पालक वर्गाला आणि विद्यार्थ्यांना काय सांगाल? अजून एक गोष्ट सांगायची राहिली, SPC क्लासेस तर्फे स्कॉलरशिप प्रोग्राम सुद्धा आहे. दिव्यांग विद्यार्थी आणि ज्यांनी फायनान्शियल, ज्यांची परिस्थिती थोडीशी हलाखीची आहे, आपण या स्क्रीनवरती असलेल्या नंबरवरती नक्कीच संपर्क साधा आणि आम्ही आपल्याला नक्कीच आपल्या शिक्षणामध्ये मदत करू. दुसरी महत्त्वाची गोष्ट, CA कोर्सचं जास्त टेन्शन घेऊ नका, आम्ही तुमच्याबरोबर आहोत. तुम्ही फक्त मेहनत करायची तयारी ठेवा. 11वी पासून CA फायनल पर्यंतची तयारी याची जबाबदारी SPC क्लासेस पुणेची. नक्कीच, मला वाटतं खूप महत्त्वाचा विषय होता आणि तुम्ही दोघे जण इथे आलात आणि आमच्या सगळ्या प्रेक्षकांना हा विषय एवढ्या छान पद्धतीने समजावून सांगितलात, मार्गदर्शन केलं, त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. या विषयासह गुरुकिल्ली यशाची आमच्या विशेष कार्यक्रमात आता आम्ही इथेच थांबतोय. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा TV9 मराठी.